राज्यसभेत बोलताना. हो, नक्कीच. त्यांनी काल राज्यसभेमध्ये मी जेव्हा भारतीय जनता पक्षानं कशा प्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरण्याचा प्रयत्न केला हे सांगतात त्यांनी माझा माईक बंद केला. मला खरं म्हणजे बोलायचं होतं. तुम्ही आणीबाणी आपत्काल म्हणताय, त्या आपत्कालाचं सत्य मला काल सांगायचं होतं, पण ते त्यांना समजल्यामुळे मी सुरुवात केल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला. 50 वर्षापूर्वीची आणीबाणी तुम्ही विसरायला पाहिजे, भविष्यात पाहायला पाहिजे. भूतकाळाचे मुद्दे कुठे उकळत बसतात. 25 जून 1975 या दिवशी रामलीला मैदानावरून सैन्याने बंड करावा, लष्करानं बंड करावं अशा प्रकारचं आवाहन केल्यावर या देशात अराजक माजेल अशी भीती इंदिरा गांधींना वाटली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत अशा प्रकारे तेव्हाचे नेते जाहीरपणे बोलायला लागल्यावर इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी जरी असते तरी त्यांनी या देशात आणीबाणी लावली असती. हे मला काल सांगायचं होतं आणि मला ते संसदेच्या सभागृहात बोलू दिलं नाही. माझा माईक बंद केला. त्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट नव्हतं काँग्रेसच्या काळात असं पंतप्रधान म्हणतात. बघा, 50 वर्षापूर्वीच्या या गोष्टी जर तुम्ही आता काढत असाल तर आता असं आहे की मग लडाखमध्ये जे चीनचं सैन्य घुसलंय, आता जॅकेट आहे ना. तेव्हा जॅकेट नव्हतं, आता जॅकेट आहे बुलेट प्रूफ. तरीही लडाखची 24,000 वर्ग मैल जमीन ही चीनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे. काय करते तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट तुम्ही दिलेलं? सांगा ना. आता आहेत ना बुलेट प्रूफ जॅकेट, तरी लडाखमध्ये अरुणाचलमध्ये घुसखोरी झालेली आहे. याचं उत्तर द्या. पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना विरोधकांचा गोंधळ कायम होता. पंतप्रधानांनी हेडफोन लावलेले होते, ते काढलेच नाही, त्यांनी भाषण संपेपर्यंत. असं पहिल्यांदाच झालं. विरोधी पक्षाची ताकद आहे. आतापर्यंत मोदींवरती ही वेळ आली नव्हती, ती आता आलेली आहे. बोले. महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे सर. जवळपास 116 जणांचा मृत्यू झालेला आहे. या हिंदू बाबांच्यावर सरकारचं लक्ष नाही असं वाटतं का? उत्तर प्रदेश अशा प्रकारचं सत्संग आयोजन याच्यावर बंधन असली पाहिजे. नवी मुंबईमध्ये आम्ही अनुभव घेतलेला. नवी मुंबईच्या खारघरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये चेंगराचेंगरी झाली. भरुणात माणसं मेली 40च्या वर. महाराष्ट्रात देशामध्ये अशा प्रकारचे जेव्हा ते सत्संग होतात, धार्मिक सोहळे होतात, त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसतं. कोण आहे ते सगळे? कोणासाठी चाललंय? ही त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे. जयंत पाटील काल बोलत होते, त्यांनी बोलता म्हटलं की नकली वाघ हे महायुतीत आहे, असली वाघ आमच्यासोबत आहे. असं कोण म्हणाले? जयंत पाटील. मग ते बरोबर बोलले आहेत ना. जयंत पाटील बरोबर बोललेले आहेत. महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजतायत त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहानी दिलेलं आहे. ते कोल्हे आणि लांडगेच आहेत. मोदी शहानी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरतायत. नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटे आम्ही ओरबडून काढू. अजित पवारांच्या गटाची काल एक बैठक झाली. त्या बैठकीला नवाब मध्ये गेलेले आमदार